मुसळधार पाऊस पडत होता. घराच्या ओसरीत बसलेली सायली, तिच्या डोळ्यातून पावसाच्या थेंबासारख्याच अश्रूंनी धारा वाहत होत्या. सगळं काही एका क्षणात बदललं होतं, कारण आज सासरचं दार तिच्यासाठी कायमचं बंद झालं होतं. ती म्हणायची, माझ्या सासरी माझी दुनिया आहे, पण आज त्याच दुनियेत तिचं नाव उरलेलं नव्हतं. आणि त्या सगळ्यांचं कारण फक्त एकच होतं, ते म्हणजे तिची नणंद कोमल. कोमल म्हणजे घरातील सगळ्यांची लाडकी. शिक्षणासाठी ती पुण्यात राहत होती. हुशार, आत्मविश्वासी आणि थोडी हट्टीसुद्धा. लग्नानंतर वर्षभराने ती परत सासरच्या गावात आली आणि घराचं वातावरणच बदललं. सायली मात्र त्या घरातील सुनेप्रमाणे सगळ्यांची काळजी घ्यायची. सासूसाठी गरम चहा, सासऱ्यांसाठी वेळेवर औषधं, नवऱ्यासाठी टिफिन. पण नणंद कोमल आल्यापासून तिच्या प्रत्येक गोष्टीत एक चूक शोधली जायची. वा सायली, तू इतकं काम करतेस, पण घरात उबदार वाटत नाही गं. पण मी असते ना, तर सगळं काही वेगळं झालं असतं, असं कोमल हसत म्हणायची. पण त्या हसण्यात एक टोचणारा अर्थ असायचा. तेव्हा रात्री सायली नवरा अरुणला म्हणाली की तुमची बहीण मला काही कारणाशिवाय चिडवते, जसं काही मी काही चुकीचंच करत आहे. तेव्हा अरुणने मोबाईलवरून नजरसुद्धा वर केली नाही आणि तो बोलला, अगं तसं काही नाही, कोमल तर तसंच सरळ बोलते, उगाच तुलाच जास्त काही वाटत असतं. सायली शांत झाली. हळूहळू तिचं बोलणं कमी झालं, हसणं थांबलं आणि घरातील कोपऱ्यात तिचं अस्तित्व देखील विरलं. एके दिवशी सासरच्या अंगणात कोमल आणि सायली यांच्यात वाद झाला. कोमलने तिच्यावर आरोप केला की आमच्या भाऊपासून तू आम्हाला दूर करतेयस. तुझ्यामुळे घरात प्रेम राहिलेलं नाही. ते शब्द ऐकून सायलीचं मन तुटलं. ती फक्त एवढंच म्हणाली, कोमल, मी या घरासाठी या घराची सून आहे, पण या घराचा सन्मान माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. तुमचं मन दुखवायचा मला अधिकार नाही. आणि ती रडतच देवघरात गेली. सासू रागावली. अरुण शांत राहिला आणि सकाळी जेव्हा सायली देवासमोर उभी राहिली, तेव्हा सगळे तिच्या मागे उभे होते, पण त्यांच्या नजरेत विश्वास नव्हता. ती काही न बोलता फक्त तिची साडी सावरून घराबाहेर पडली आणि त्या दिवसापासून तिचं आयुष्य बदललं. आता पावसाचा हंगाम संपला होता, पण सायलीच्या मनातील वादळ थांबलेलं नव्हतं. ती माहेरी आली होती, पण मन मात्र सासरच्या दाराशीच अडकून होतं. आई रोज म्हणायची, बाळा, तू परत का नाही गेलीस सासरी? घरातल्या भांडणांनी इतकं मनावर घ्यायचं नसतं. सायली शांतपणे फक्त एवढंच उत्तर द्यायची की, आई, घर फक्त 4 भिंतीचं नसतं गं, तर तिथल्या माणसांवर उभं असतं. आणि जेव्हा तीच माणसं पायाखालची माती ओढतात, तेव्हा घर कोसळतंच ना. ती रात्री झोपायची, तेव्हा कोमलचं बोलणं तिच्या मनात यायचं. भाऊपासून तू आम्हाला दूर करतेस. आणि त्याच एका वाक्याने तिच्या आत्म्याला जखम केली होती. त्यानंतर एका संध्याकाळी टपालवाला घरासमोर थांबला. सौ सायली टोपे यांच्या नावाचं पत्र आहे. सायलीने पत्र घेतलं. हात थरथरले. लिफाफ्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं की तुझी नणंद कोमल. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. ती हळूच पत्र उघडते. आतमध्ये एका निळ्या शाईने लिहिलेलं पत्र होतं. अक्षर ओळखीची, पण त्यात एक वेदना होती. सायली, मला माहिती नाही की तू हे पत्र वाचशील की नाही, पण माझं मन आता शांत बसू शकत नाही. तू गेल्यापासून घर रिकामं वाटतं. आई आजारी पडली आहे, बाबा बोलत नाहीत आणि अरुण दररोज तुझं नाव घेतो. मी जेव्हा हे सगळं बिघडलेलं पाहिलं, तेव्हा काहीच समजलं नाही मला, पण आज समजते की तू गेल्याने हे घर जगणं विसरलेलं आहे. मला माफ करशील का? आणि जर शक्य असेल तर परत ये. फक्त एका दिवसासाठी का होईना, मला तुला काही सांगायचं आहे, कोमल. आता पत्र वाचून सायली सुन्न झाली. तिच्या हातातून पत्र खाली पडलं आणि डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. कोमलने पत्र लिहिले, म्हणजे ती बदललेली आहे का खरंच? काय झालं गं बाळा? आईने विचारलं. सायली म्हणाली, आई, कोमल बोलावते, काहीतरी गुपित सांगायचं म्हणते. आईने थोडा विचार केला आणि म्हणाली, जा बाळा. कधीकधी काही उत्तरं फक्त आपल्याच डोळ्यासमोर उभी राहतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सायली निघाली. गावचा रस्ता परिचित होता, पण मनात धडधड होती. ती घरासमोर पोचली तर दार बंद नव्हतं, दार उघडं होतं. तिने दार उघडलं तर आतमध्ये शांतता होती, जणू घराने बोलणं विसरलेलं होतं. आत ती गेली तर देवघरासमोर दिवा विझलेला होता. इतक्यात पाठीमागून आवाज आला, सायली. ती वळली तर समोर कोमल उभी होती. डोळे सुजलेले, चेहऱ्यावर अपराधी भाव होता आणि कोमल पळतच तिच्या पायाशी बसली. मला माफ कर सायली, माझ्या अहंकाराने हे सगळं घर उद्ध्वस्त केलं. मी जळत होते.
तुझ्या आणि भावाच्या जवळी करून, आणि मला वाटलं तू आम्हाला आमच्या भावापासून दूर नेशील, पण खरं तर मीच सगळ्यांना दूर नेलं आहे. सायलीच्या डोळ्यातून देखील अश्रू आले. तिने कोमलला उठायला सांगितलं. कोमल, माणसाला आपली चूक कळणं म्हणजेच देवाने दिलेला दुसरा श्वास असतो. काही वेळाने दोघी देवघरात बसल्या. तेथे कोमलने एक छोटा डबा बाहेर काढला. हे बघ, ही माझ्या वडिलांची वही. त्यात काहीतरी लिहिलेलं आहे. मला त्याचा अर्थ कळत नाही. मग सायलीने वही उघडली. आत जुन्या कागदावर लिहिलं होतं, घराचं धन माझ्या सुनेच्या नावावर करतो, कारण तीच या घरची खरी लक्ष्मी आहे. सायली हादरली. म्हणजे बाबा माझ्या नावावर काहीतरी ठेवत होते? कोमल म्हणाली, हो. आणि हेच मला समजलं तेव्हा माझ्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. मला वाटलं तू आम्हाला संपवशील, पण मीच आपलं नातं संपवलं. मी सर्वांना सगळ्यांपासून दूर केलं आणि आई आजारी पडली. सायलीने कोमलचा हात धरला. कोमल, पैसा जास्त महत्त्वाचा कधीच नसावा, तर नातं वाचवणं महत्त्वाचं असतं. आणि तू आता ज्या वेदनेतून गेलीस तीच तुला शिकवण देईल आणि नात्यांचं महत्त्व कायम ठेवेल. आता त्यात संध्याकाळी सायली देवघरात उभी राहिली. तिने पुन्हा तो विझलेला दिवा पेटवला. कोमल देखील तिच्या बाजूला होती. हात जोडलेले होते. सासू अरुण देखील आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षांची प्रसन्नता उमटली. अरुण पुढे आला आणि सायलीजवळ येऊन म्हणाला, तू परत आलीस म्हणजे सगळं पुन्हा सुरू होऊ शकतं. त्यावर सायली हसली आणि म्हणाली, नातं तुटलेलं नव्हतं अरुण, तर फक्त धागा सैल झाला होता. त्या रात्री सायली आणि कोमल बराच वेळ बोलत होत्या आणि एकमेकींसोबत मन मोकळे केल्याने भूतकाळाच्या सावल्या विरत होत्या. पण एक गूढ अजून शिल्लक होतं. कोमल म्हणाली, सायली, बाबांच्या वहीत अजून एक पान आहे, पण ते मी वाचू शकले नाही. अक्षर अस्पष्ट आहेत. उद्या तू वाचून सांग. सायली हसली. ठीक आहे, उद्या आपण पाहू. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती वही उघडली गेली तेव्हा ते पान फाटलेलं होतं आणि त्या पांढऱ्या कागदावर फक्त एक ओळ लिहिलेली होती की सत्य अजून पूर्ण झालेले नाही. रात्री वारा खूप जोरात वाहत होता. घरातील पडदे हलकेच उडत होते. सायली देवघरासमोर बसून त्या वहीकडे पाहत होती. ते पान फाटलेलं होतं आणि कोपऱ्यावर ओलसर डाग, जणू कुणीतरी हे मुद्दाम फाडलं होतं. कोमल हळूच आली. तिच्या हातात चहाचा कप होता. झोप झाली का? सायलीने मान हलवली. नाही. त्या शेवटच्या ओळीचा अर्थ काही केल्या लागत नाही. सत्य अजून पूर्ण झालेलं नाही याचा काय अर्थ असू शकेल? कोमल म्हणाली, कदाचित बाबांनी काही गोष्टी लपवल्या होत्या, पण का? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जुन्या कपाटातील सगळे कागद बाहेर काढले. जुनी बिले, फोटो, काही पत्र आणि एक पिवळसर कागद. त्या कागदावर लिहिलं होतं की सायलीचा स्वीकार म्हणजे माझं अपूर्ण वचन पूर्ण करणे. हे पाहून कोमल चकित झाली. हे बघ, बाबांनी सायलीबद्दल काहीतरी वचन दिलं होतं. सायली गोंधळली. पण मला तर कधी त्यांनी काही सांगितलेलं नाही. मग त्या दोघी सगळ्या कागदांचा शोध घेत राहिल्या आणि शेवटी कपाटाच्या मागे अडकलेलं एक लिफाफा त्यांना सापडला. त्यावर लिहिलं होतं की माझी मुलगी कोमल आणि सून सायलीसाठी. आता दोघींचं हृदय जोराने धडधडू लागलं. लिफाफ्यात एक पत्र होतं, कोमल आणि सायलीसाठी. जर हे पत्र तुम्हाला मिळालं असेल तर समजा माझं आयुष्य संपलंय, पण मनातील एक जखम अजूनही भरलेली नाही. सायलीचा बाप माझा जुना मित्र होता. आम्ही दोघे लहानपणीच एकमेकांवर खूप मित्र म्हणून जीवापाड प्रेम करत होतो. पण एका अपघातात त्याचं सर्वस्व गेलं, घर, शेती, सगळंच. आणि तेव्हा त्याने माझ्याकडे शेवटच्या वेळी एकच विनंती केली, माझी मुलगी सायली तुझ्या घरची सून बनवून यावी, म्हणजे ती सुरक्षित राहील. आणि मी त्यावेळी त्याला वचन दिलं. पण परिस्थिती बदलली. अरुणचं आणि सायलीचं लग्न ठरलं तेव्हा मी त्या वचनाची पूर्तता केली. पण मी कधीच तुम्हाला हे सांगू शकलो नाही, कारण मला भीती होती की कोमलला वाटेल की मी पक्षपाती आहे. पण सायली ही फक्त माझ्या घरची सून नाही, तर ती माझ्या जिवलग मित्राच्या आठवणींचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच मी तिच्यावर नावावर माझं घर ठेवलं आहे, कारण तिच्यात मला माझ्या मित्राचं अस्तित्व दिसलं. पत्र वाचून कोमलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे बाबा तिच्यावर आपुलकी दाखवत होते, कारण ती त्यांच्या मित्रांचीच मुलगी होती आणि मी मात्र त्याला भेदभाव समजत राहिले. पण सायली शांत होती, कारण तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते. जाणीव होती, बाबांनी जे काही केलं ते माणुसकीचं ऋण होतं आणि तू जे समजलीस ते अहंकाराचं पडसाद होतं. त्या घटनेनंतर त्या दोघी अजूनही भावनिक झाल्या होत्या. इतक्यात सासू मागून आली. त्या पत्रातील सगळं खरं आहे. दोघी मागे वळल्या. सासूचा चेहरा फिकट झाला.
तुमच्या बाबांनी हे सगळं मला सांगितलं होतं, पण मीच त्यांना थांबवलं. मला भीती होती की कोमल तू गैरसमज करून घेशील आणि तोच गैरसमज आपल्याला तोडून गेला. कोमल पुढे आली. आई, मीच दोषी आहे. तू शांत राहिली कारण तू मला दुखावू नकोस असं म्हणालीस आणि मी सगळ्यांना दुखावलं. सासूच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, आता सगळे मागे सोड. आता सायलीने दोघींचे हात धरले. घर मोडायचं नाही आता. बाबा नाहीत, पण त्यांचं वचन आपण जगवायचं आहे. त्या रात्री सर्वजण देवघरात बसले. सायलीने दिवा पेटवला. बाबाजवळ सुद्धा बाबांच्या फोटोजवळ सुद्धा एक दिवा लावला. अचानक बाहेर वीज गेली. घर काळोखात बुडालं. अंधारात कुठेतरी एक खोकल्याचा आवाज आला. सासूला दम्याचा झटका आला होता. कोमल धावली. आई, श्वास घ्या. थांबा. सायलीने पटकन औषध आणलं. कोमलने आईचा हात धरला. काही क्षणासाठी सगळं थांबलं आणि मग आईने हळू आवाजात म्हटलं, आता सगळं समजलं. माझ्या मुली एकत्र झाल्या. आता मला कसलीच काळजी नाही. आणि त्या हसल्या आणि कायमची शांत झाल्या. आईच्या अशा अचानक जाण्याने अरुण, सायली, कोमल सर्वांनाच धक्का बसला. शोक सभेत सगळे गाव होते. लोक म्हणत होते, या कुटुंबात पुन्हा शांती यावी म्हणून देवाने हे वळण दिलं. सायली आणि कोमल एकमेकींच्या शेजारी बसल्या होत्या. कोमल म्हणाली, आई गेली, पण तिने आपल्याला एकत्र केलं आहे. सायली म्हणाली, कधी कधी एक मरण सगळ्या नात्यांना नवं आयुष्य देतं. त्या दिवशी पहिल्यांदाच कोमल सायलीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली. दोघींचे अश्रू मिसळले. जणू सगळे भेद, सगळ्या गैरसमजा आणि दुःखात विरल्या होत्या. काही दिवसांनी घरात पुन्हा उजेड आला. सायली आणि अरुण कोमलसोबत घराचा सांभाळ करत होते. एक दिवस सायली अंगणात झाडांना पाणी घालत होती. तेव्हा कोमल तिच्या मागे आली आणि म्हणाली, दादा म्हणतोय तू पुन्हा शिक्षण सुरू करावंस. सायली, तुला खूप पुढे जायचं आहे. सायली हसली. जीवनात पुन्हा सुरुवात करणं हाच खरा माणसाचा धर्म असतो. दोघी एकमेकींकडे बघून हसल्या. त्या क्षणी देवघरातून वाऱ्याने दिवा थोडा हलला, पण विझला नाही. जणू काही आईबाबांचा आशीर्वाद अजूनही त्या घरात आहे. त्या रात्री कोमलने डायरीत लिहिलं, मी आज माझी खरी बहीण शोधली. नातं रक्ताचं नसलं तरी मनाचं होतं. नणंद असणं म्हणजे फक्त भांडण नाही, तर माफ करणं, शिकणं आणि एकमेकांमध्ये जगणं आहे. आता घरात शांतता होती, पण ती शांतता जिवंत होती. या घरात पुन्हा हसण्याचे, बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सायली संध्याकाळी देवघरात दिवा लावायची आणि कोमल तिच्या शेजारी हसत मुख उभं राहायची. आता दोघींमध्ये वहिनी आणि नणंद असं अंतर नव्हतं, तर त्या दोन्ही बहिणीसारख्या राहिल्या होत्या. त्या सकाळी कोमल स्वयंपाकघरात चहा बनवत होती. सायली हळूच मागून आली. वा, आज तर चहाचा सुगंध काही वेगळाच आहे. कोमल हसली. हो, मी नवीन पद्धतीने बनवला आहे. काय झालं गं, आज इतकी खुश दिसतेस? सायलीने विचारलं. कोमलने हळू आवाजात सांगितलं की दादा म्हणतोय मी आता नोकरी शोधायला सुरुवात करावी. मला वाटतं आता माझंही आयुष्य पुढे न्यायची वेळ आली आहे. सायली हसली. खरंच आहे. आता तू स्वतःसाठी जगायला शिक. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, भूतकाळ तुझा शिक्षक असतो, शिक्षा नव्हे. काही महिन्यांनी गावात नवीन डॉक्टर आले, डॉक्टर अभिजित. कोमल जेव्हा आईच्या आठवणींनी त्रस्त झाली होती, तेव्हा अरुणने सांगितलं की कोमल डॉक्टर साहेबांकडे जाऊ नये, ते तुला समजावून सांगतील. सायलीने देखील तिचा हात धरला. जा कोमल. मनातील ओझं शेअर केलं की मन हलकं होतं. त्यानंतर डॉक्टर अभिजितला कोमल भेटली. त्या दिवशी तिच्या आयुष्यात काहीतरी बदललं. तो तिच्याशी खूप आदराने बोलला, तिचं ऐकलं आणि शेवटी म्हणाला, तू खूप काही सहन केलं आहेस, पण अजूनही तुझ्यात उमेद आहे. त्या शब्दांनी कोमल काही काळ शांत राहिली. मग थोडंसं हसली, कदाचित सायलीमुळेच. काही आठवड्यांनी सायलीला वाटू लागलं की कोमलच्या डोळ्यात एक नवीन चमक आली आहे. ती आता जास्त हसत होती, जास्त बोलत होती. एक दिवस सायली स्वयंपाकघरात होती, तेव्हा कोमल आली आणि म्हणाली, सायली, मला काही सांगायचं आहे. मग सायलीने विचारलं, काय गं, एवढं गुप्तपणे का? कोमलने सायलीच्या हातात एक लिफाफा दिला. त्यावर लिहिलं होतं की डॉक्टर अभिजित, त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आहे. ते पाहून सायली स्तब्ध झाली, पण तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कोमल, हे तर खूप छान आहे, पण तू काय विचार केला आहेस? कोमल हळू आवाजात म्हणाली, भीती वाटते मला, पण पुन्हा कोणावर विश्वास ठेवायची ताकद माझ्यात आहे का? सायलीने तिचे दोन्ही हात धरले. कोमल, प्रेम म्हणजे दुसऱ्यावर विश्वास ठेवणं नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. आणि जेव्हा तू स्वतःवर प्रेम करतेस, तेव्हा जग आपोआपच तुझ्यावर प्रेम करायला लागतं. कोमलच्या डोळ्यात अश्रू आले. सायली, तू माझ्यासाठी आता फक्त वहिनी नाहीस, तर तू माझी आईसारखी झाली आहेस.
त्यानंतर काही महिन्यांनी कोमलचं लग्न ठरलं आणि घर पुन्हा एकदा आनंदाने उजळलं. सायली सगळी तयारी करत होती. लग्नाच्या साड्या, मंडप, सजावट ती स्वतः सगळं काही आईसारखी धावपळ करत होती. तेव्हा अरुण हसत म्हणाला, "अगं, तू इतकी काळजी करतेस की लोक विचारतील की ही नंदेचं लग्न आहे की मुलगीचं?" सायली म्हणाली, "माझ्यासाठी दोन्ही सारखंच आहे." लग्नाच्या दिवशी कोमल वधूच्या वेशात आली. सायली तिला आरशासमोर नेऊन म्हणाली, "बघ, तू किती सुंदर दिसतेस. आता कोणतीच भीती नाही." कोमल म्हणाली, "माझं सौंदर्य तुझ्या माफीने परत आलं, कारण तू मला स्वतःशी पुन्हा भेटवलं आहेस." काही वेळातच लग्न सोहळा पार पडला. अभिजितने कोमलचा हात धरला आणि म्हणाला की, "मी वचन देतो, तिला कधीच एकटं मी वाटू देणार नाही." सायलीच्या डोळ्यातून अश्रू आले, पण ते आनंदाचे होते. ती देवघरात गेली, दिवा पेटवला आणि हळूच आवाजात म्हणाली, "आई बाबा, तुमचं घर पुन्हा पूर्ण झालं आहे." तेवढ्यात वाऱ्याची हलकी झुळूक आली. दिव्याची ज्योत डुलली, पण विझली नाही. सायलीने डोळे मिटले आणि तिला जाणवलं की ज्यांच्यासाठी ती लढली त्यांचंच प्रेम आता तिच्या घरात झळकत आहे. काही महिन्यानंतर कोमल आणि अभिजित कोमलच्या माहेरी आले. सायली अंगणात झाडांना पाणी घालत होती. तेव्हा कोमल तिच्या गळ्यात पडली. "तू मला नव्या आयुष्याची ओळख करून दिलीस. माझ्या जीवनात तू होतीस म्हणून मी आज आहे." सायली म्हणाली, "नाही, मीही तुझ्यामुळे शिकले. क्षमा म्हणजे विसरणं नाही, तर ती मनाची मुक्ती आहे." अरुण हसत मागून आला, "तुम्ही दोघी आता जास्त भावनिक झालात. चला, आता चहा तयार आहे." त्या क्षणी घरभर हसण्याचे आवाज घुमले आणि अंगणात झाडांच्या पानातून येणाऱ्या प्रकाशात देवघरातील दिवा पुन्हा उजळला. आणि त्या रात्री सायली तिच्या डायरीत लिहित होती की कधी-कधी नात्यांना ओळखायला वेळ लागतो. नणंद भावजे या शब्दांपलीकडे दोन स्त्रिया जेव्हा एकमेकींचं मन समजतात, तेव्हा त्या रक्ताच्या नव्हे तर हृदयाच्या बहिणी बनतात. आणि त्या क्षणी प्रत्येक घर, प्रत्येक देवघर उजळून निघतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.